नागावमधील पर्यटन व्यवसाय अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व कायदेशीर चौकटीत राहावा या उद्देशाने ग्रामपंचायत नागाव आणि अलिबाग पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक नागाव ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडली। सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीला नागाव परिसरातील हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स तसेच समुद्रकिनारी पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच श्री नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी पर्यटन व्यवसाय करताना कायद्याचे पालन, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, शासनाच्या नवीन नियमावली, आवश्यक परवानग्या, नोंदवही ठेवण्याची प्रक्रिया तसेच व्यावसायिकांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। नागावची पर्यटन स्थळ म्हणून असलेली विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले। बैठकीत पर्यटन व्यावसायिक व ग्रामस्थांनी विविध समस्या, अडचणी आणि शंका मांडल्या। त्यावर पोलीस निरीक्षक पांडे यांनी संयमपूर्वक व समाधानकारक उत्तरे देत सर्वांच्या प्रश्नांचे निरसन केले। यावेळी नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले। या बैठकीस सरपंच सौ. हर्षदा मयेकर, उपसरपंच सौ. मंगल नागे, जिल्हा परिषद सदस्य श्री सचिन राऊळ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच नागावमधील पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या समारोपावेळी सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांनी पोलीस प्रशासन, उपस्थित सर्व पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांचे आभार मानले। ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून नागावला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व आदर्श पर्यटन स्थळ बनविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी